महामानव बाबासाहेब यांना जीवार अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय गुणवंत देवपारे, मिलिंद देवरे, संतोषजी इंगळे आणि ज्यांचे हे हॉटेल चालवणार आहेत ते संकेत इंगळे, त्याचा भाऊ सचिन, सिंधू इंगळे, म्हणजे सारे सहसह आहे। रावरून नाव कसं काय आलं हे सहज पाहिजे होतं, पण या सिंधू, संतोष, सचिन आणि संकेतनी एक राजवाडा निर्माण केला आणि हा राजवाडा कायम राहावा यासाठी आपण सर्वजण ग्राहक आहात। देवपारे साहेबांना उद्घाटक म्हणून बोलावणं साहजिक आहे, ते बिझनेसमॅन आहे। मला कशासाठी बोलावलं हा माझ्यासमोर प्रश्न आहे। ज्यानं माझं नाव सुचवलं असेल त्याला माहित आहे हा खवय्या आहे, हा खाणारा आहे, दर महिन्याला जातो हॉटेलमध्ये, म्हणून हा असला पाहिजे या उद्घाटनासाठी, असा काहीतरी विचार असावा आणि म्हणूनच मला या ठिकाणी बोलावलं गेलं होतं। आणि त्यामुळं साहेबांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या का कसं हॉटेल चालायला पाहिजे, कोणती कोणती काळजी घ्यायला पाहिजे, ती काळजी घेतल्या जात असेल तरच माझ्यासारखा ग्राहक वारंवार या हॉटेलमध्ये येतो। एक आपुलकी ही आहेच की आपल्या माणसाचं आहे, परंतु क्वालिटी म्हणजे मी जेव्हा इथे खायला येईल, ग्राहक म्हणून खायला येईल, तेव्हा मला चांगलंच लागेल। कोणताही जरी ग्राहक असला तरी त्याला शिळं मटण आवडणार नाही, शिळी डाळभाजी आवडणार नाही, त्याला पोळी कच्ची असलेली चालणार नाही, त्याला चांगलंच लागेल। कारण साहेबांनी जो उल्लेख केला की फूड पॉयझनिंग होते असं अनेक ठिकाणी आपल्याला घडताना दिसते, शिळं पाकं आपल्याला वाढल्या जाते आणि त्यामुळे आपली तब्येत सुद्धा खराब होते। म्हणून ज्या ज्या आचारसंहिता, हॉटेल चालवण्याची जी आचारसंहिता आहे ती आचारसंहिता देवपारे साहेबांनी आपल्याला सांगितली, त्या आधारावर जर खऱ्या अर्थानं हॉटेल चालत असेल तर या हॉटेलमध्ये तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले असेल, 5 लाख रुपये गुंतवले असेल, वर्षभरात त्याचे 50 लाख झाल्याशिवाय राहणार। लोकांना काय पाहिजे, लोक जिभेचे चोचले पुरवण्यासाठी फक्त हॉटेलमध्ये येत असतात। त्यांच्या जिभेला जर चांगलं लागलं तर ते वारंवार येतील आणि जिभेला जर त्यांच्या चांगलं लागलं नाही तर ते येणार नाही। म्हणून जिभेचे चोचले पुरवणारे लोक हॉटेलमध्ये येतात, त्यांच्या जिभेचे चोचले आपण कसे पुरवू शकू, त्यांना चांगली सेवा कसं देऊ शकू, त्यांना चांगलं अन्न कसं देऊ शकू, सकस अन्न आपण त्यांना कसं देऊ शकू, हा विचार संकेत विशेष करून झाला पाहिजे। कारण ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे, लोक पैसे देऊन सर्व्हिस खरेदी करतात, सेवा खरेदी करतात, ती त्या पैशाचं चीज या राजवाड्यामध्ये झालं असं प्रत्येक ग्राहकाला वाटलं पाहिजे। ग्राहक म्हणून माझी ही अपेक्षा आहे। आपण मला बोलावलं आणि माझ्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं, या फॅमिली रेस्टॉरंटचं उद्घाटन होत आहे, याचा सुद्धा मला आनंद आहे। मी संकेतला त्याच्या यशासाठी आशीर्वाद देतो आणि उत्तरोत्तर त्याची प्रगती अशीच होत राहू, हॉटेल मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं चालावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद। जय भीम।